मराठा समाज आक्रमक आहे. जरांगे पाटलांची तब्येत खालावलेली आहे. राजीनामा देण्याची मागणी केली जाते. दुसरीकडे आमदारांना बंदी केली जाते मतदारसंघात. काय भूमिका आहे? मराठा समाजाची भूमिका ही चुकीची असं मी म्हणणार नाही. त्याच्याकरता आज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली समाज एकवटलेला आहे. अनेक वर्षानंतर मराठा समाजाला इतका लढवय्या नेता, निस्वार्थी नेता मिळालेला आहे. परंतु त्यांनी जे अन्न पाणी त्यागण्याचा जो विषय घेतला तो 100% माझ्या दृष्टीनं चुकीचा वाटतो. कारण जो सरदार आहे, जो नेता आहे, त्यांनी सैन्याला बरोबर घेऊन लढण्याची भूमिका ठेवली पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकार जर चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढणार असेल किंवा प्रश्न सोडवणार असेल तर त्यालासुद्धा वेळ दिली पाहिजे. नक्की सरकारनं तुम्हाला सांगितलं होतं की 1 महिन्यात प्रश्न सोडू, तुम्ही 40 दिवसाची मुदत दिली, पण काही अनेक अडचणी आहेत. कारण एखादी गोष्ट जर न्यायप्रविष्ट असेल किंवा सुप्रीम कोर्टासारख्याने एखादा निर्णय घेतला असेल तर त्याच्यातनं मार्ग काढणं कायदेशीरदृष्ट्या इतकं सोपंही नसतं. पण आज जर सगळ्यांची भूमिका आहे की तुम्हाला न्याय द्यायचा आहे, तुमच्या मागं सगळा मराठा समाज आहे, तर तुम्ही अशा प्रकारचा टोकाचा निर्णय घेऊ नये या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. तुम्ही राजगुरुनगरमध्ये आलात, खेडमध्ये आलात, मी तुमच्या स्टेजवर येऊन तुमचं अभिनंदन केलं आहे. तुमच्या या लढ्याला पाठिंबा दिलेला आहे. सगळेच आमदार तुमच्या विरोधात नाहीत. मराठा समाजाच्या सगळ्या आमदारांची हीच भावना आहे किंवा सगळ्या खासदारांची भावना आहे की आमच्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. परंतु अनेकांच्या पुढं अनेक अडचणी असतात. पण आमच्याही भावनेचा तुम्ही विचार करा. आम्हाला गावबंदी करून आम्हाला आणखीन वेगळ्या मार्गाने आमच्यावर लोक अशा पद्धतीचं तुमच्या या अडून काही लोक चुकीच्या मार्गाने सुद्धा चाललेले आहेत. एखाद्याच्या गाळ्या फोडणं, एखाद्याला तर त्यांनी जर तुमच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेतली तर आम्हाला कुठलीही शिक्षा द्या, आमचं काही म्हणणं नाही. परंतु आमचे राजकीय विरोधक त्याचा गैरफायदा घेतील आणि कुठंतरी चुकीच्या पद्धतीने आंदोलन जाईल याची भीती आम्हाला वाटते. आणि म्हणून माझी मराठा समाजाला विनंती राहणार आहे की आज याला राजकीय वळणं यायला लागलीत. याच्यामध्ये काही समाजकंटकसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झाले. साधारणतः मराठा क्रांती मोर्चाचा जो मागच्या वेळेला मोर्चा चाकणमध्ये निघाला त्यावेळेला त्या आंदोलनाला गालबोट समाजकंटकाने लावलं. काही लोकांनी जाणीवपूर्वक त्यावेळेला त्या ठिकाणी वाद निर्माण केले, गाड्या फोडल्या, नुकसान केलं आणि त्याचा परिणाम जे आम्ही आंदोलन करणारे होते तर आम्हाला भोगावा लागला. माझ्यासहित 90 लोकांना गेली 4 वर्ष आम्ही कोर्टाच्या फेऱ्या घालतो आहे. मलासुद्धा जामिनावर राहावं लागलं. त्यामुळं समाजकंटक याचा गैरफायदा घेतील आणि मराठा समाजाच्या लोकांना मात्र काय नसणार कायद्याच्या कचाड्यात चकरा माराव्या लागतील. माझी विनंती एवढीच आहे की कुठल्याही समाजकंटकाने याचा फायदा घेऊ नये. त्यामुळं असं अतिरेकी कुठलाही निर्णय घेऊ नका एवढीच माझी हात जोडून विनंती राहणार. जुन्नरच्या आमदारांनी राजीनामा दिला, तयारी दाखवली. पुढच्या काळात इतर आमदारांनाही तशीच मागणी केली जाते. खरं लोकभावना किंवा त्यावेळेचा माहोल बघून आमदारांनी त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की बाबा माझ्या राजीनाम्याचा प्रश्न सुटणार असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. हा प्रत्येक मराठा समाजाच्या आमदाराची तीच भूमिका असेल की बाबा ठीक आहे, आमच्या राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार आहे. पण दुसऱ्या बाजूला विचार करा, गेल्या 1-1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये सगळ्या ठिकाणी प्रशासक आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता आता जर खालची कुठलीच यंत्रणा राहिली नसेल तर तुम्ही आमदाराला, खासदाराला घरी जर बसवलं तर लोकांच्या समोरचे जे अनेक प्रश्न आहेत ते सोडवायचे कोणी, ते मांडायचे कोणी, या सगळ्या गोष्टी अडचणी निर्माण होतील. म्हणून कृपा करून कुठल्याही आमदारा खासदाराचा राजीनामा तुम्ही मागू नका. आम्ही जर तुमच्याबरोबर नसेल, आम्ही तुमच्या विरोधात भूमिका जर घेतली तर तुम्ही काय, आम्हीसुद्धा राजीनामा द्यायला तयार आहोत. त्यामुळे राजीनाम्याने जर प्रश्न सुटणार असेल तर आणि आरक्षण मिळणार असेल तर आमच्यासारखा कार्यकर्तासुद्धा तशीच भूमिका घेईल. पण त्या भूमिकेनं प्रश्न वाढणार आहेत एवढीच जाणीव मला समाजाला या निमित्तानं करून द्यायची.